सुरुवातीला या ठिकाणी सोलापूर जिल्ह्यातील संपूर्ण मतदार बंधू भगिनींनी माझ्यावरती जो विश्वास टाकला, मला आशीर्वाद व्हावा, त्यांचंही मनपूर्वक या ठिकाणी सुरुवातीला आभार व्यक्त करतो. आणि खऱ्या अर्थानं ज्यांच्या आशीर्वादानं, आदरणीय नरेंद्र मोदी साहेब यांच्या आशीर्वादानं, त्याचबरोबर आमचे सर्वांचेच लाडकं नेतृत्व, राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब, शिंदे साहेब, सुनेत्राताई आणि आमचे सहकारी मित्र जयभाऊ गोरे, या सगळ्यांच्याच मार्गदर्शनातून आज मला या ठिकाणी महायुतीच्या माध्यमातून उमेदवारी मिळाली आणि या सोलापूर विधान परिषदेचा आमदार होण्याचा या ठिकाणी मान मिळाला. या सर्वांचं या ठिकाणी मनपूर्वक आभार या ठिकाणी व्यक्त करतो. या ठिकाणी या आमदारकी या ठिकाणी माझ्या रूपाने येत असताना नक्कीच मला पूर्णपणे खात्री आहे की माझ्यावरती जबाबदारी फार वाढलेली आहे. मी पूर्वी ज्या पद्धतीनं काम करायचो, आपल्या सर्व जनतेलाही माहीत आहे, पत्रकार बांधवांना माहीत आहे, सर्व पदाधिकाऱ्यांना माहीत आहे किंवा सर्व नेतृत्वाला माहीत आहे, त्याच्याहून कित्येक पटीनं आता मला जास्त काम करावं लागणार आहे याची मला पूर्णपणे जाणीव आहे. आज बार्शी तालुक्याबरोबरच जिल्ह्यातील सुद्धा माझ्या क्षेत्रामध्ये काम करणारे आहेत आणि आजी माझे आमदार असतील किंवा त्या तालुक्याचे नेतृत्व करणारी मंडळी आहेत, या सर्वांना बरोबर घेऊन आदरणीय माझे सहकारी मित्र पालकमंत्री जयभाऊ गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली, त्यांच्या खांद्याला खांदा लावून या ठिकाणी आपल्याला काम करायचं आहे. आणि नक्कीच या ठिकाणी सत्तेची 2.5 वर्षच मिळाली, परंतु काही गैरसमज माझ्या बाबतीमध्ये पण घडले आणि त्याच्यातून 24ला मला पराभवाला सामोरं जावं लागलं. 6,000 मतांना माझा पराभव झाला. परंतु ज्यावेळेस सगळ्या माझ्या बांधवांच्या लक्षामध्ये आलं तालुक्याचे की कधी आम्हाला कधी जिल्हाध्यक्षपद मिळालं नाही, एक माझा सर्वसामान्य कार्यकर्ता, एक बांधव दीपकच्या रूपानं त्या ठिकाणी आपण जिल्ह्यामध्ये सुद्धा एक पताका त्या ठिकाणी जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणून आपण घेऊ शकलो आपल्या खांद्यावरती. फार मोठी जबाबदारी या ठिकाणी दीपकच्या माध्यमातून, माझ्या माध्यमातून आलेले आणि याची उतराई करण्याचा नक्की आम्ही प्रयत्न करणार. त्या दिवशीच मी सांगितलं होतं की बार्शी तालुक्यामध्ये सुद्धा 1.5 वर्ष सगळ्यांना बार्शी शून्य असायची. हे नेमकं आता आपल्या तालुक्याचं काय होणार, आसपासच्या तालुक्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निधी मिळतोय. पाठीमागेही सांगितलं की मी जर हस्तक्षेप केला असता तर सर्वांना असं वाटलं असतं की लोकप्रतिनिधींना कामच करून देत नाही, याला काय म्हणजे राजकारणाचा फार छंद दिसतो, असं माझ्याबद्दल गैरसमज झाले असते, टीका झाली असते. मडकं कधी आपण फोडतो आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे, परंतु अशा वाईट घटना या तालुक्याच्या बाबतीमध्ये घडून या मताचा मी आहे. परंतु तातडीनं मी पाठीमागेही सांगितलं की युद्ध पातळीवरती आपण पाईपलाईनचं आपलं काम चालू आहे, कुठेही त्या ठिकाणी अडचण नाही. आज जरी मला बार्शी तालुक्यातली जनता म्हणली की कुर्डवाडी ते पिंपळनेर पर्यंत तुम्ही तशीच पाईपलाईन करा, पूर्ण करा आणि आता पाणी आम्हाला 1-3 महिन्यात देऊ शकतो, परंतु त्याला जे काही अडचणीत पुढच्या 30 वर्षाचं जे संकट येणार आहे की जो 4 लेन होणार आहे आपला टिंबुर्णी ते येडशी, हा 4 लेन करत असताना ती पाईपलाईन मी पाठीमागं पण सांगितलं की मध्यभागी पाईपलाईन त्या ठिकाणी असणार आहे आणि उद्या जर त्याची दुरुस्ती वगैरे करायची तर नॅशनल हायवे आपल्याला परवानगी देणार नाही किंवा मोठा मेंटेनन्सचा खर्च येणार आहे. त्यामुळे आपण थांबलोय आणि मी जबाबदारीने बोलतो की मी मध्यंतरी गडकरी साहेबांना जाऊन भेटलेलो आहे अक्कलकोटला. त्यांनी मला कमिटमेंट केलेली आहे की राजाभाऊ काळजी करू नको, कुठल्याही परिस्थितीमध्ये मी 1200 कोटी रुपयाचा निधी या ठिकाणी 4 लेनला देतो आणि भूसंपादनाला 250 कोटी आणि 950 कोटी रुपये त्या रस्त्याच्या कामाला. त्यामुळं त्याचीही मंजुरी 1 महिन्या 1.5 महिन्यामध्ये दिल्लीला जाऊन आम्ही आणतोय आणि कुर्डवाडी ते पिंपळनेर या ठिकाणी भूसंपादन करून 250 कोटी भूसंपादन लागणार आहेत. एका बाजून आपण पाईपलाईन घेऊन, आमची शब्द होता पालकमंत्री साहेबांचा आणि माझा की आम्ही निवडणूक झाल्याबरोबर आम्ही दिवाळीच्या आसपास पाणी आपलं निवडणूक झाल्याबरोबर पाणी देऊ. परंतु मी सगळ्या जनतेची माफी मागतो तरी सुद्धा की तांत्रिक अडचण आल्यामुळं थोडं आम्हाला 1 वर्षभर आणखी मुदत द्या, कारण हे कायमस्वरूपी रोज 4.5 कोटी लिटर पाणी येणार आहे. आता आपण पाहतोय की पाण्याची अडचण किती आहे. येणाऱ्या 1 महिना 1.5 महिन्यामध्ये बार्शीला या ठिकाणी दिला जाईल. अशा पद्धतीचं नियोजन त्या ठिकाणी, मग त्यामध्ये रस्ते, गटारी, पाईपलाईनची सगळी कामं आहेत. ग्रामीण भागातले रस्ते साधारण माझ्या अंदाजे ग्रामीण आणि शहर
दोन्हीकडे 200 कोटी रुपयाचं पॅकेज पुढच्या महिन्यामध्ये तुम्हाला पत्रकार परिषद घेऊन सगळ्या जनतेच्या समोर हे सगळंच निधी आलेला त्या ठिकाणी त्याची माहिती वेळोवेळी दिली जाईल आणि भविष्य काळामध्ये सुद्धा 1200 कोटी रुपयाचा तो निधी आहे. त्याचबरोबर सगळ्यात शेतकरी बांधवांची भावना आहे की पीक विम्याच्या बाबतीमध्ये प्रश्न थोडा गंभीर झालेला आहे, पीक विमा मिळाला आहे. परंतु मी आताच कृषी अधिकाऱ्यांना पण त्या ठिकाणी बोलवलेलं आहे. त्या ठिकाणी सुद्धा आम्ही पीक विम्याच्या बाबतीमध्ये आदरणीय फडणवीस साहेबांची भेट घेऊन पीक विमा कसा मिळेल त्याकरता प्रयत्न करू. काही पीक विमा कंपन्या त्या ठिकाणी कारण नसताना आपलं शासनाच्या सगळ्या गोष्टी बरोबर असताना अडथळा आणतात. वेळ प्रसंगी शासनाचे त्याच्यावरती शासनाच्या माध्यमातून कारवाईचे सुद्धा आदेश त्या ठिकाणी दिले जातील आणि जरी काय अडचण आली शेवटी कोर्टात जरी जाऊन आपल्याला काही बाजू मांडायची असेल तर त्या ठिकाणी सुद्धा बाजू मांडली जाईल आणि भविष्य काळामध्ये तर आपण वेळोवेळी भेटणारच आहोत आणि सातत्यानं विकास कामाच्या बाबतीमध्ये मग तिसरा टप्पा उजनीचा असेल किंवा दळणवळणाची साधनं असतील, MIDCचे विषय आहेत, सगळ्या रस्त्यांचे आहेत, फळबागाच्या बाबतीमधला विषय असेल किंवा जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या माध्यमातून पुढं जिल्हा दूध संघ सुद्धा कसा चालू करता येईल या बाबतीमध्ये सुद्धा आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली शिंदे साहेब, सुनेत्रताई आणि जयाभाऊन बरोबर चर्चा करून त्या ठिकाणी सुद्धा मोठा आपण निर्णय त्या ठिकाणी घेतोय. एवढंच या ठिकाणी मला या पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सगळ्यांचे आभार मानण्याकरता मी पत्रकार परिषद बोललेले. कारण निकाल लागला, आमदार झालो की अधिवेशन चालू झालं. सगळ्यांना असं वाटतं की आम्ही एवढ्या भाऊंबद्दल भावना व्यक्त केल्या, आम्हाला भाऊला भेटायला सुद्धा मिळालं नाही, आमचा राजभाऊ कुठं गेला अशी सगळ्यांची भावना. परंतु मी अधिवेशनला होतो. आज मी 3.5 महिन्यापूर्वी मी ब्रेकदर्शनचं तिरुपतीचं दर्शनाचं मला बुकिंग केलेलं आहे, पास मिळालेला आहे, मला दर्शनाची परवानगी त्या ठिकाणी मिळालेली आहे. उद्या 4चं दर्शन आहे. मी तिरुपतीला 1-2 दिवस चाललोय, नंतर अधिवेशनच आहे. तर माझी सगळ्याला नम्रतेची विनंती आहे की अधिवेशन झाल्यानंतर मी सगळ्या ग्रामीण भागाचा जिल्हा परिषद पंचायत समितीला गुळगुळीत असं यश दिलं, नगरपालिकेला यश दिलं, बाजार समितीला, त्याबद्दल सगळ्यांचे आभार मानण्याकरता संपूर्ण ग्रामीण आणि शहरी भागाचा दौरा करणार आहे. त्या ठिकाणी रोज संध्याकाळी 3 ते 5 गावं असतील, प्रभाग असतील, सगळे माझे बांधव, माझ्या भगिनी, बंधू, पदाधिकारी, दीपक आहेत, माझे वैद्य गरड सर आहेत, रोहित आहेत, संतोषदादा आहेत, माझ्या ताई आहेत, त्याचबरोबर आमच्या रुंगीत आहेत, कतलीत आहेत, त्याचबरोबर उपसभापती आमचे गायकवाडी, सगळी मंडळी, सदस्य, जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक बंधू भगिनी, सगळेजण आम्ही आभार मानण्याकरता आणि अडीअडचणी जाणून घेण्याकरता संपूर्ण तालुकाभर दौरा करणार. त्यात तुम्हाला सुद्धा आम्ही पत्रकार बांधवांना सामावून घेणार आहोत आणि जनतेच्या अडीअडचणी समजून त्या प्रामाणिकपणानं पहिल्यापेक्षा कित्येक पटीनं ताकदीनं सोडवण्याचा प्रयत्न करू. विधानसभेवर आपण असताना 2.5 वर्षाच्या कार्यकाळामध्ये हजारो कोटींचा निधी आणला आणि बार्शीकर जनतेला ती एक निधीची सवय लागलेली, एवढी मोठ्या प्रमाणामध्ये आपण विकास कामं केली. परंतु आता फक्त बार्शी तालुकाच नाही तर जिल्ह्यातील जनतेच्या आपल्याकडून अपेक्षा आहेत. कसं बघता या गोष्टी? मी अगोदरही सांगितलं की माणसाची मानसिकता जर असेल, इच्छाशक्ती जर दांडगी असेल तर त्याला पद असो नसो तर त्याची काम करण्याची भावना असेल तर कुठली अडचण येत नाही. आणि आता तर काय झालं की काही गोष्टी न मागता आता शेवटी बघा की एखादं पद नसल्यानंतर माणूस कासावीस होतो. परंतु मला कसं असतं, भगवंताच्या दरबारामध्ये कसा न्याय निवाडा असतो बघा. सगळ्या माझ्या बांधवांना, सर्वसामान्य कार्यकर्त्यांना या ठिकाणी पद देण्यामध्ये मी यशस्वी झालो आणि ह्या सगळ्या तालुक्यांनी त्यांना पद दिली. तालुक्याची भावना होती की राजभाऊ जाता रिकामा राहिला. भगवंताकडे त्यांनी सगळ्यांनी याचना केली, सगळ्या माझ्या भावांनी, बहिणींनी, आणि मला भगवंत प्रसन्न झाले. आणि योगायोगानं मी काय मला माहित पण नव्हतं, माझ्या मनात येणार पण नव्हतं, आणि योगायोगानं गेलेली आमदारकी पुन्हा माझ्या ह्याच्यात दिलेली आहे. त्यामुळं माझी 100% म्हणजे आता जबाबदारी वाढलेली आहे. त्यामुळं काम आता पहिलं जे काम करत होतो त्याच्यापेक्षा कित्येक तरी पटीनं मला काम करावं लागलं. आपण फडणवीस साहेबांच्या राज्यात येत आहात, त्यांचे लाडके आणि विश्वासू आमदार म्हणून संपूर्ण महाराष्ट्र आपल्याला जाणतो. आणि आता सध्या बार्शी तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या जनतेनं लोकनेते ही पदवी आपल्याला दिलेली आहे. तर एक तुमच्या कार्यकर्तृत्वाचा फळ आहे असं वाटतं तुम्हाला? मुळात मी एकच सांगतो की निष्ठावान जर असेल ना तर फळ 100% मिळतं. आता उदाहरण आपण पाहिलं असेल की 2019ला आमदार झालो, तसं जर हा पक्ष आमदार झाल्यानंतर सत्तेकडे वाडा असतो. सगळ्याला माहित आहे, मी काही जास्त बोलू नाही, पण मला काय कशा पद्धतीनं
सांगितलं जायचं की तुम्ही सत्तेकडे या, पदाच्या बाबतीमध्ये असेल किंवा विकास कामाच्या किंवा अन्य बाकी घाणेरड्या गोष्टी थोड्या ज्या काही चर्चेत असतात, अशा बाबतीमध्ये सुद्धा मला काही विषय माझ्यासमोर यायचे. पण मी माझे आमदार असताना आदरणीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी फार मदत केली त्या विकास कामात. बार्शी तालुक्यामध्ये नगरपालिका आले ते आपले सहकारी मित्र आशिफभाई तिथं होते, पंचायत समिती होती, चांगली विकास कामाला त्यावेळेस पण पीक विमा असेल किंवा नुकसान भरपाई साहेब द्यायची माझे आमदार असताना. आणि साहेब म्हणाले होते की मला राजभाऊ मी तुम्हाला आमदारच करणार. आणि त्यांनी खरोखर मी अपक्ष असताना मला फार मदत केली किंवा विकास कामं करताना असताना जनतेसमोर जाण्याकरता मदत केली. त्याचं एक उत्तर आहे म्हणून मी अपक्ष आलो असताना मी विरोधी पक्ष नेत्याला पाठिंबा दिला. आणि तुम्ही पाहिलंय मला कशा पद्धतीनं टॉर्चर केलं जायचं, हे पोलीस यंत्रणेकडनं काय वस्तुस्थिती घडत होती या बार्शी तालुक्यामध्ये मला गुंतवण्याकरता किंवा रणवीरच्या बाबतीमध्ये आपण पाहिलं तरी सुद्धा मी डगमगलो नाही. साहेबांनी विरोधी पक्ष नेते असताना अख्खी विधानसभा अंगावर घेतली, पाहिलंय सगळ्यांनी कसला प्रश्न पोलीस स्टेशनला घ्यावा लागला, एवढ्या घटना घडल्या. आणि अशा माणसाच्या पाठीशी मी उभारलो. आणि जरी माझा पराभव झाला विधानसभेला तरी त्यांनी माझ्यासारख्या कार्यकर्त्याला एक प्रामाणिक आहे, निष्ठावंत आहे, जीवाला जीव देणारा कार्यकर्ता आहे, या माध्यमातून माझ्यासारख्या कार्यकर्त्यावर त्यांची नजर होती आणि निष्ठावंताला फळ मिळतंय याचं ज्वलंत उदाहरण. भाऊ तुम्ही निवडून आलात त्या रात्री संपूर्ण बार्शी शहरात जल्लोष चालू होता. त्याच दरम्यान विधानसभेचे आमदार दिलीप सोपल यांच्या घराच्या मागच्या बाजूनी काही लोकांनी फटाके फोडले आणि ते घटना घडली, त्यानंतर गुन्हा दाखल झालाय. त्याकडे तुम्ही कसं बघताय? मी या मताचा आहे की अशी घटना घडताच कामा नये. ह्या गोष्टीचा मी म्हणजे अत्यंत खेद व्यक्त करतो की अशी घटना घडायला नाही पाहिजे. परंतु जी झालंय ते चुकीचं झालेलं आहे आणि काही नावही चुकीच्या पद्धतीने आलेले आहे. मी PIशी बोललेलो आहे आणि अशी घटना पुढं कधी घडणार नाही ह्याच्या बाबतीमध्ये मी खबरदारी घेणार आहे. कारण कुणीतरी काय जो प्रकार केला आणखी मी माहिती घेतोय नेमकं खरं काय खोटं काय. परंतु ही घडलेली गोष्ट अत्यंत चुकीची. मी त्या दिवशी सुद्धा पत्रकार परिषदेमध्ये सोलापूरला सांगितलं होतं की त्यांनी जरी या तालुक्याचं नेतृत्व करत असले तरी त्यांचा ना आमचा काय बांधाला बांध नाही. शेवटी काय तत्वाचे विषय आहेत की त्यांची तत्व त्यांच्याजवळ आहेत, आमची तत्व. ह्याचा अर्थ असा नाही की त्यांच्या घराच्या बाबतीमध्ये अशी घटना घडावी आम्हाला काय तर आनंद मिळेल अशातला विषय कधीच नाही. आमच्या पण कोणाच्या बाबतीमध्ये घडून त्यांच्या बाबतीमध्ये घडून. परंतु आणखी ह्याच्यामध्ये कोण फिरायस काय भानगडी करतंय का ह्याचा सुद्धा शोध घेणं गरजेचं असं मला वाटतं. बघू आपण सर्व ठिकाणचे रस्ते रोड अगदी चांगल्या पद्धतीने बनवले आहेत, परंतु कुरडवाडी रोड हा पेंडिंग राहिला, त्या बाबतीत आपले काय भूमिका आहे? कुरडवाडी रोड आता चालू आहे शहरातला शहरातला का? हा, शहरातला. तर त्याच्यावर मी अगोदरही सांगितलं की तुम्हाला की लोकप्रतिनिधी वेगळे होते. मी जर हस्तक्षेप केला असता तर तुम्ही सुद्धा म्हणले असते की राजभाऊ राऊताला काय आता त्यांना विश्रांती दिली, थोडी गपचुपच बसत नाही. तुम्हीच मायाबरोबर धुतलं असतं मला. आता तुम्ही त्याचं स्पीड बघा तुम्हाला, म्हणजे आता ते जे 10चा स्पीड होता ते तुम्हाला 200चा दिसत. लवकर काम पूर्ण होईल, काळजी करू नका. भाऊ DCC बँकेची थकबाकी आपण परवा प्रचारात म्हणालो. बऱ्याच जिल्ह्यातल्या आजी माजी आमदार पालकमंत्री महोदयांच्या सगळ्याच्या समन्वयातनं लवकरच निवडणूक लावू आणि त्या ठिकाणी DCC बँक आहे ही भारतीय जनता पार्टीच्या महायुतीच्या म्हणजे त्याच्यात राजकारण नसतंय खरं, परंतु त्या विचाराची बँक त्या ठिकाणी निर्माण होईल आणि या बँकेच्या माध्यमातून माझ्या सगळ्या शेतकरी बांधवांना चांगल्या पद्धतीचा न्याय दिला जाईल. आणि या बँकेच्या माध्यमातून आज ताकदीनं जो दुग्ध संघ बंद पाडलेला आहे तो सुद्धा दुग्ध संघ चांगल्या पद्धतीनं कसा चालवता येईल ह्याच्या बाबतीमध्ये आम्ही सकारात्मक विचार करू. भाऊ तुम्ही देवेंद्र फडणवीस साहेबांना पहिलंच पत्र भगवंत तीर्थक्षेत्र आडाकराचं घेऊन गेला, त्या संदर्भात बातम्या देखील झाल्या, परंतु काय चर्चा झाली, काय सांगितलं फडणवीस साहेबांनी त्यावेळेस? तर आपला जिल्हा नियोजन समितीच्या माध्यमातून DPDCच्या माध्यमातून आपण ठराव वगैरे करून सगळी प्रक्रिया पूर्ण करून आपल्या श्री भगवंत तीर्थक्षेत्राचा दर्जा द्यावा असा आपण ठराव वगैरे करून ती सगळी प्रक्रिया पूर्ण झालेली. कमिशनर साहेबांकडे काय थोडा किंचित प्रलंबित विषय आणि शासन दरबारी. तर ब वर्गाचा आपण दर्जा मागतोय. अ ब क असे 3 दर्जे असतात. अ जो दर्जा आहे त्याला द्यावं, 25% देवस्थानने द्यावं आणि 50% शासनाने. परंतु आपली तेवढी नगरपालिका एवढं मोठी रक्कम जर आपल्या आता आसपास 300 कोटीच्या आसपास आपला आराखडा आहे. आता तो 300 कोटीचा जर मंजूर करायचा म्हणलं तर 75 कोटी नगरपालिका आणि 75 कोटी देवस्थान आणि 150 कोटी सरकार. तर असं आपले 75 कोटी आपण भरू शकत. त्यामुळं
ब वर्गाचा तीर्थक्षेत्र दर्जा तर द्यावाच, आणि त्याबरोबर ही अट आपल्या बार्शीला मूळ विष्णूचा अवतार हे भगवंत आहे, त्यामुळे ती अट रद्द करावी आणि 100% अनुदान राज्य शासनाने द्यावं अशा पद्धतीची मागणी केली. आणि मी आमदार झाल्याबरोबर माझं जे पहिलं पत्र आहे ते मी भगवंताच्या चरणी त्या ठिकाणी नतमस्तक होऊन त्या ठिकाणी दिलेलं आहे. बार्शी तालुक्याच्या सर्वांगीण विकासासाठी तुमचं पुढचं विजन काय आहे? नक्कीच या ठिकाणी खरोखर पाहायला गेलं तर माझ्याकडून फार मोठ्या अपेक्षा सगळ्यांच्याच आहेत. याची जाणीव मला 100% आहे. मी रात्रीचा दिवस करून ज्या काही माझ्या म्हणजे मनामध्ये ज्या भावना कल्पना आहेत ती MIDC आपण करतोय. आज 50,000 एकर जमीन आपली ओलिताखाली येते. 37 साठवण तलावापैकी आपले जवळपास 31 साठवण तलाव आता पूर्ण झालेले, काही कामं चालू आहेत, काही थोड्या अडचणीमुळे थांबलेले आहेत. आणखीनही 50 साठवण तलाव आपण या ठिकाणी नव्यानं करतोय. तिसरा टप्पा आपला आता तावडीच्या तलावामध्ये पाणी पडत आणि तिथून आपण ढाळे पिंपळगावमध्ये पाणी नेतो. 50,000 एकर जमीन आता या सगळ्या ह्याच्यामध्ये किटीवेर, साठवण तलाव आणि उपसा सिंचन ह्याच्यामध्ये ओलिताखाली येते. म्हणजे जवळपास आता पाणी आपल्या शेतामध्ये आले, आपल्याला सगळ्यालाच माहिती आहे. काही मोठा उद्योग आणि छोटे मोठे उद्योग अशा पद्धतीने आपण काम करतो, जेणेकरून रोजगार निर्मिती आणि बागायत क्षेत्र. आणि जे मी त्या दिवशी म्हणलो की आपला आवर्षण प्रवर्षण मधला जरी तालुका असला, आता